शीना नदीला पूर आल्यामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, शेतपिकं वाहून गेलेले आहेत। आता या पुराचं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि ते ओसरल्यानंतर खरी वस्तुस्थिती काय आहे ते आपण दाखवण्यासाठी खरं तर माढा तालुक्यातील लोंडेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। सावंत कुटुंबाची वस्ती आहे। सर तर शीना नदीपासून 1.5 किलोमीटर दूर असणारी ही वस्ती, या वस्तीत देखील पाणी होतं। 3 दिवस या वस्तीमध्ये पाणी होतं आणि 6 ते 7 फूट पाण्यामध्ये ही वस्ती होती। खरं तर यांच्या पुराच्या पाण्याबरोबर सगळे शेती पिकांबरोबर त्यांचा संसार देखील वाहून गेलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि त्याच्यानंतर खरं तर आता घरामध्ये चिखल निर्माण झालेला आहे आणि खरं तर हे मकीचं पीक होतं, काढणीला आलेलं होतं। काढून आता ते 2-3 दिवसापूर्वी आता दसऱ्यापूर्वी ते बाजारात जाणार होतं आणि त्याच्यावरती दसरा सण साजरा करण्याचं हे कुटुंबाचं खरं तर हे करणार होतं, परंतु ह्या सगळं पाणी फिरलेलं पुरात वाहून यांचा संसार गेलेला आहे। काय झालं परिस्थिती, आता काय परिस्थिती आहे? आता जी परिस्थिती वर्षभर जेवढं आपलं खाण्यापिण्याचं होतं ते एवढं नुकसान मोठं झालंय की बोलायसारखं सांगण्यासारखं सुद्धा नाही। कारण का ही आपण जे आता कष्ट करून वर्षभर कष्ट करून जे उत्पन्न काढलंय ती तर बिझनेस बिल पण चालू सुद्धा आणलेलं स्वतः सुद्धा बिझनेस सगळं म्हणजे उपासमारीची वेळ आलेली आहे आता सध्या। खरं तर या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली, सगळा संसार देखील आता पाण्यामध्ये गेलेला आहे। आपण आता प्रत्यक्ष सावंत कुटुंबियाच्या घरामध्ये आहोत। खरं तर हे कुटुंब गेल्या 3 दिवसांपासून उघड्यावरती आहे। यांच्यापर्यंत कोणती शासकीय मदत मिळालेली नाही, अधिकारी कोण आलेले नाहीत। आपण या ठिकाणी बघतोय खरं तर हे अन्न पाण्याविना उपाशी आहे, ही वस्तुस्थिती आहे, अतिशोक्ती नाही। खरं तर बघतो की आपण अशा पद्धतीचं त्यांचं साहित्य काही पुरामध्ये गेले, उरलं सुरलं त्यांनी आता आणून ठेवलेलं आहे। अशा पद्धती बघतो की या घरामध्ये जवळपास 7 ते 8 फूट पाण्याने गच्च भरलेलं होतं। सगळा संसार याबरोबर वाहून गेला, कपडे गेले, अन्नधान्य गेलं होतं, ते किडूक मिडूक देखील गेलेलं आहे। आणि आता या कुटुंबाला खरं तर आधाराची गरज आहे, मानसिक आधाराबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि आर्थिक मदतीची गरज आहे। माझ्यासोबत सावंत आहेत। काय मागणी आहे तुमच्या सरकारकडे? आमची 20 ते 25 लाखाची नुकसानी झालेली आहे। अक्षरशः मुलांचं काय सुद्धा राहिलेलं नाही, शाळेच्या वस्तू उपयोगी काय सुद्धा नाही। जरा वेळ म्हणलं आता जर ही पूर वसरलेला आहे, आता चहा करेन जर म्हणलं तरी चहाला पावडर राहिलेली नाही, साखर राहिलेली नाही, अन्नधान्य काय सुद्धा राहिलेलं नाही। आता करायचं काय मग शेवटी? आणि सरकारचे कोणी मदतीला आलेलं नाही। जनावर 45 ते 50 जनावर आहेत आमच्याकडे, काय एक 20-25 तर मेली, काय वाहत गेली, काय जेवढी जगवता आली तेवढी जगवली, दावी कट केली आणि सोडून दिली। जनावर ज्या पद्धतीने पळून जात त्या पद्धतीने गेलेली आहेत पळून, आणि जे काय मेलेली ती अक्षरशः आमच्या देखत मरण पावलेली जनावर आम्ही स्वतः डोळ्याने बघितली। या कुटुंबाचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। कुटुंबातील काही महिला देखील आहेत। दसरा सण आहे, नवरात्र सुरू आहे, काय भावना आहेत तुमच्या पुरामध्ये? आता तुम्हीच विचार करा, एवढं 7-8 फूट पाणी शिरलंय म्हणल्यानंतर आम्ही आता खाण्यासाठी बी काय राहिलेलं नाही, लेल्या नेसण्यासाठी काय राहिलेलं नाही। त्याचा विचार तुम्हीच करावा सरकारने। कोण तुमच्या मदतीला आलंय धावून? कोणी सुद्धा आतापर्यंत आले नाही। आम्हाला पाणी मदत करायला सुद्धा घरापर्यंत आमच्या कोण आलं नाही। डोक्याच्या वरती पाणी शिरल्यावर आम्ही पाण्यातून असं ना असं रात्रीचं बाहेर निघलो। किती दिवसापासून उपाशी तुम्ही? 3 दिवस झाला आज उपाशी आहे? हो। खरं तर आपण अत्यंत ही खेदजनक आणि वेदनादायक स्थिती आहे। गेल्या 3 दिवसांपासून हे कुटुंब उपाशी आहे। माऊली, मला सांगा, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, काय कोण आले तुमच्या मदतीला? नाही, कोण सुद्धा नाही। 3 दिवस झाला आज आम्ही उपाशी आहोत, कोण आलं नाही आमच्यापर्यंत। आम्ही अंगाच्या पांघरून अशी गेलेला आहे, कपडे सुद्धा आम्हाला लिहिलं नाही। ती काय करायचं सांगा, आमच्या घरात काय सुद्धा नाही। खरं तर हे कुटुंब गावापासून खूप अंतरावरती आहे, अद्यापपर्यंत या ठिकाणी मदत पोहोचली नाही। 3 दिवसांपासून उपाशी आहेत आणि खरं तर नवरात्रीचा उत्सव आहे, सण आहे आणि या महिलांचे उपवास असतात। उपवासासाठी देखील त्यांना फराळाचं साहित्य मिळालेलं नाही, चहा नाही, अन्न नाही। खरं तर हे हवा पाण्यावरती खरं तर कुटुंब हे गेले 3 दिवसांपासून आहे आणि आपली जगण्याची धडपड त्यांची अद्यापही सुरू आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।